नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम आपणा सर्वांना 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या किंवा गणतंत्र दिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा। 26 जानेवारी 1950 देश प्रजासत्ताक झाला। आपण सगळ्यांनी संविधान स्वीकारलं आणि त्याच्यानंतर जवळपास 75 वर्षांची वाटचाल आपण पूर्ण केलेली आहे। आजचा 76वा गणतंत्र दिवस। पण हा दिवस अनेक कारणांसाठी ऐतिहासिक आहे। त्यातलं एक कारण फक्त तुम्हाला या व्हिडिओच्या द्वारे सांगणार आहे आणि ते कारण असं आहे की देशाच्या इतिहासात पहिल्यांदा जम्मू कटरा ते श्रीनगर पर्यंत वंदे भारत एक्सप्रेस धावलेली आहे। ही वंदे भारत एक्सप्रेस ही वेगळ्या प्रकारची आहे आणि हा प्रवासही वेगळ्या प्रकारचा आहे आणि त्याची दखल एका स्वतंत्र व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याची गरज आहे। 2019 साली भारताला जम्मू काश्मीरपासून वेगळं करणारं कलम 370 त्याच्या तरतुदी हटवण्यात आल्या। जम्मू काश्मीर राज्याचे 2 भाग करून 2 केंद्रशासित प्रदेश करण्यात आले। लडाख वेगळा करण्यात आला आणि जम्मू काश्मीर वेगळा करण्यात आला। पण तरी देखील भौगोलिक अंतर हे भारत आणि जम्मू काश्मीरमध्ये कायम होतं। ते अंतर कमी करण्याच्या दृष्टीने ही ऐतिहासिक घटना आहे। एका रेल्वेनी सलग दिल्ली ते श्रीनगरपर्यंत प्रवास करणं ते लवकरच पूर्ण होणार आहे। आता त्याची यशस्वी चाचणी झालेली आहे। याच्या आधी 6 चाचण्या वेगवेगळ्या टप्प्यांवर करण्यात आल्या होत्या, पण जम्मू ते श्रीनगर, कटरा ते श्रीनगर पहिल्यांदाच पूर्णपणे रेल्वे धावलेली आहे आणि ते का महत्त्वाचं आहे ते समजून घेणं आवश्यक आहे। कारण तुम्ही जर जम्मू काश्मीर या पूर्वीच्या राज्याकडे किंवा केंद्रशासित प्रदेशाकडे बघितलं तर काय दिसतं की जम्मू आकाराने खूप मोठा आहे। काश्मीरचं खोरं पर्वतरांगांच्या मध्ये आहे आणि या पर्वतरांगा तरी किती असाव्यात, म्हणजे सुरुवातीला धवलधर पर्वतरांग आहे जी तुम्हाला धर्मशालाला वगैरे जायला तिकडनं ती दिसते। त्याच्यानंतर पीर पंजाल पर्वतराजी आहे, त्याच्यानंतर हिमालयाचे ज्याला मुख्य हिमालय म्हणतो ती पर्वतराजी आहे, मग झांस्कर, मग लडाख, मग काराकोरम, अशा एकाला एक समांतर पर्वतरांग आहे। आणि या पर्वतरांगांची उंची खूप असल्यामुळे जी काही मुख्यतः वस्ती आहे ती या 2 पर्वतरांगांच्या मधल्या खोऱ्यामध्ये ही वस्ती आहे। आणि त्यामुळे नकाशात जरी जम्मू ते काश्मीर किंवा जम्मू ते श्रीनगर बारामुल्ला हे अंतर छोटं दिसत असलं तरी प्रत्यक्षात तिकडे जाणं जिकिरीचं होतं। रेल्वे मार्ग दोन्ही ठिकाणांना जोडणारा स्वातंत्र्यानंतर 75 वर्षात तयार झाला नव्हता। अर्थात त्याची संकल्पना 1994 साली पी.व्ही. नरसिंहराव असताना पंतप्रधान असताना त्याची मांडण्यात आली होती, पण संकल्पना मांडणं हे काँग्रेसचं काम आहे, स्वप्न बघणं हे काँग्रेसचं काम आहे, स्वप्न पूर्ण करणं हे बहुधा भाजपा सरकारचं काम असतं। 94 साली संकल्पना मांडण्यात आली, त्याच्यावर काम सुरू करण्यात आलं, पण त्याला गती मिळाली ती अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना। 2002 साली या सगळ्या प्रकल्पावर गांभीर्याने काम करायला सुरुवात झाली। 94 साली काश्मीर दहशतवादाच्या विळख्यात असल्यामुळे अशा प्रकारचा प्रकल्प पूर्ण होईल त्याची शक्यताच वाटत नव्हती आणि त्यामुळे काम कशाला करायचं। अर्थात वाजपेयी सरकारने काम तर सुरू केलं, पण त्यांचं सरकार अल्पजीवी 2002 साली काम सुरू केल्यानंतर अवघ्या 2 वर्षात 2004 साली वाजपेयी सरकारचा पराभव झाला। UPA सरकार आलं, डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान बनले। त्यांनी, मी असं नाही म्हणणार घोळ घातला, पण या जम्मू ते काश्मीर रेल्वे मार्गाची 3 टप्प्यात विभागणी केली। उधमपूर ते कटरा, कटरा ते बनिहाल आणि बनिहाल ते बारामुल्ला, या 3 टप्प्यात वेगवेगळं काम करायचं आणि मग ते प्रकल्प एकमेकांना जोडायचं। याच्यातही उधमपूर ते कटरा हा मार्ग तुलनेने एका सरळ रेषेत होता, कारण या पर्वतरांगांच्या आधीचा मार्ग आहे। बनिहाल ते बारामुल्ला हा मार्गही त्याच्यात तुलनेने होण्यासारखा होता, त्याच्यात आव्हानं होती, पण एकसंध मार्ग जम्मूपासून काश्मीरपर्यंत किंवा दिल्लीपासून श्रीनगरपर्यंत हा एकसंध रेल्वे मार्ग उभारणं अवघड होतं।
2008 साली या रेल्वे मार्गाचा पहिला भाग म्हणजे दक्षिण काश्मीरमधलं अनंतनाग ते बारामुल्ला मधलं मजामा हे उघडण्यात आलं. म्हणजे एक टप्पा, म्हणजे फक्त लक्षात घ्या मित्रांनो, रेल्वे सेवा ही पॉईंट टू पॉईंट असेल तर त्याचा उपयोग आहे. जर रेल्वे सेवा म्हणजे आता मुंबई मेट्रोचा तिसरा टप्पा आहे की जो आता अर्धवट सुरू झालाय आणि त्यामुळे तो रिकामा असतो. जेव्हा तो कुलाबा ते सिप्स तयार होईल तेव्हा त्याच्यावर गर्दी वाढेल, कारण लोक एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पूर्णपणे जाऊ शकतील. तसा UPAच्या काळात एक टप्पा सुरू केला अनंतनाग ते मजामा बारामुल्लापर्यंत. त्याच्यानंतर मजामा ते बारामुल्ला, म्हणजे मजामा हा बारामुल्लामधलाच होता, आणि अनंतनाग ते काझीगंड असे 2 टप्प्यात आले. पण तरी देखील काश्मीर खोरं हे जम्मूला जोडलं गेलं नव्हतं. आणि याचं कारणही महत्त्वाचं आहे. जसे म्हटलं की या सगळ्या पर्वतरांगा आहेत, पर्वतरांगांच्या मध्ये नद्या वाहतात आणि त्यामुळे ही नदी ओलांडायची, तर ते आव्हान श्रीरामांच्या सैन्याने श्रीलंकेला समुद्र ओलांडून श्रीलंकेला जाण्या एवढंच बिकट असं आव्हान होतं. कारण या पर्वतरांगा त्यांची उंची, नदीचं पात्र साधारणतः 300-350 मीटर खोल असतं. म्हणजे एकतर तुम्ही पर्वत चढत जाता, मग पुन्हा पर्वत उतरायचा, मग पुन्हा पूल बांधायचा, पुन्हा पर्वत चढायचा, पर्वत उतरायचा, अशा प्रकारची बांधणी रेल्वे मार्गांची करणं अवघड असते. आणि त्याच्यामुळे ज्याला अभियांत्रिकी क्षेत्रातलं एक आश्चर्य म्हणतात असे 2 पूल, अनेक बोगदे आणि पूल भारताने गेल्या काही वर्षांमध्ये बांधलेले आहेत. रस्त्याच्या द्वारेही मोठे टनेल्स, जोजिला टनेल आणि हे सगळे लडाखला जोडणारे किंवा अरुणाचल प्रदेशमध्ये असे मोठे बोगदे, सेला 500 ते बायपास करणारा असे रस्ते, पूल, बोगदे भारताने बांधलेले आहेत. पण रेल्वेचा विचार करायचा तर चिनाब नदीवरचा जो पूल आहे, जो पॅरिसच्या आयफेल टॉवरपेक्षा जास्त उंचावरनं जातो, जगातला सगळ्यात उंचावरचा रेल्वे पूल म्हणून त्याची ख्याती आहे. साधारणतः 1.3 किलोमीटर लांबीचा हा पूल आहे आणि नदीच्या पात्रापासून 359 मीटर उंचावर आहे. म्हणजे जसं म्हटलं की पॅरिसच्या आयफेल टॉवरपेक्षा उंचावरनं हा पूल जातो. हा पूल बांधायचा तर त्याच्यासाठी जे अभियांत्रिकी कौशल्य आहे ते स्वतःच्याच देशात तयार करणं आणि त्याचं अवलंब करणं ही सोपी गोष्ट नाही आहे. कारण बाकी बऱ्याच देशांमध्ये रेल्वेचं इतकं विस्तृत जाळं नाही आणि पण चीनकडनं गोष्टी घेऊ शकत नाही. दुसरा याच्यामध्ये आव्हान आहे की हे सगळं भूकंप प्रवण क्षेत्रामध्ये असल्यामुळे हे जे सगळं बांधकाम आपण करतो ते 8 रिश्टर स्केल भूकंपाला तोंड देणारं, तसंच 250 ते 300 किलोमीटर, साधारणतः 266 किलोमीटर वेगाने वारे वाहिले तरी या सगळ्या बांधकामाला काहीही धक्का लागता कामा नये अशा प्रकारची याची मजबूती असणं आवश्यक आहे. जो अंजी खाड पूल आहे हा पहिला देशातला, म्हणजे जसा वांद्रे वरळी सागरी सेतू आहे तो केबलनी एकत्र घट्ट ठेवलेला आहे, तशा प्रकारे हा जो पूल आहे तो देखील देशातला पहिला केबलनी ओढण्यात आलेला पूल. आणि हा जम्मू काश्मीरमध्ये काश्मीर खोऱ्यात आहे आणि त्याची उंची मला नदीच्या पात्रापासून साधारणतः 300 मीटरच्या वरती आहे. असे 2 पूल याच्यामध्ये आहेत. रेल्वेतही तेच आव्हान आहे, कारण तुम्ही इकडच्या गाड्या दिल्लीहून ज्या आपल्या जनता गाड्या असतात लोखंडाच्या घट्ट अशा, त्या गाड्या तिकडे नेऊ शकत नाही. याचं कारण दिल्लीवरनं गाडी श्रीनगरला जाणार, म्हणजे दिल्लीतलं तापमान असणार 40 डिग्री, 45 डिग्री, 50 डिग्रीपर्यंत दिल्लीत तापमान जातं. आणि तुम्ही हिवाळ्यामध्ये जर जम्मू काश्मीरच्या खोऱ्यात गेलात तर तापमान उणे 20 अंशापर्यंत देखील खाली गेलेलं असू शकतं. म्हणजे मधल्या वाटेमध्ये बर्फवृष्टी जोरात होते. आणि अशा प्रसंगी जी रेल्वेचे तंत्रज्ञान आहे, म्हणजे त्याच्यामध्ये जसं एअर कंडिशनिंग पाहिजे तसं हिटिंगची क्षमता ही तितकी चांगली पाहिजे. तसंच रेल्वेची सगळी ब्रेकिंग सिस्टीम असेल, नंतर ज्या म्हणजे रेल्वे चालायला एवढ्या कमी तापमानात आणि एवढ्या जास्त तापमानातही रेल्वे एफिशियंटली चालली पाहिजे. आणि त्याच्यासाठी वंदे भारत गाडीमध्ये बदल करण्यात आले आणि ही नवीन वंदे भारत दिल्ली ते श्रीनगर जाणार आहे. आत्ता त्यातला जो सगळ्यात महत्त्वाचा भाग होता जम्मू ते श्रीनगर, तो पूर्णपणे त्याचं चाचणी घेण्यात आली. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याला जे कटरा ते श्रीनगर मार्गाला हिरवा कंदील दाखवतील आणि त्याच्यानंतर दिल्ली ते काश्मीर रेल्वे सेवा सुरू होईल. आता सांगायचा मुद्दा खरा त्याच्या पलीकडे आहे, कारण जेव्हा काश्मीरला रेल्वे सेवा सुरू होईल, लक्षात घ्या मित्रांनो, तेव्हा अनेक असे टप्पे त्याच्यामध्ये असतील ज्याच्यामध्ये फारशी
मानवी वस्ती नाही. याचं कारण मानवी वस्ती मुख्यतः काश्मीरच्या खोऱ्यात नदीकिनारी समतल भागात होते, किंवा मग महत्त्वाची रेल्वे स्टेशन असतील, किंवा रस्त्यावरचा जो पूर्वी रस्त्याचा मार्ग होता अजूनही आहे अर्थात, आणि तोही आता 1.5 तासांनी कमी झाला. जम्मू ते श्रीनगर रस्त्याने जायचं असेल तर 1.5 तास त्याला कमी लागतो. आणि त्यामुळे त्या टप्प्यावर जिथे वस्ती होती त्याच्या पलीकडची अनेक ठिकाणं आहेत की जी आता रेल्वेमुळे खुली झालेली आहेत. इथे जर नवीन गावं बसवली, नवीन शहरं बसवली, नवीन केंद्र बनवली, खास करून जम्मू भागात, कारण जम्मूच्या भागातल्या लोकांना ही भीती आहे की काश्मीरचं महत्त्व असल्यामुळे जम्मूचं महत्त्व होतं. नाहीतर जम्मू मंदिरांचं गाव आहे, पण जम्मू काश्मीरसारखं ते नदीच्या म्हणजे खोऱ्यात नसल्यामुळे त्याचं सौंदर्य श्रीनगर किंवा काश्मीर खोऱ्यासारखं नाही आहे. आणि त्यामुळे जम्मूतल्या लोकांना भीती आहे की जर आता थेट रेल्वे सेवा सुरू झाली तर जम्मूला कोणी येणारच नाही, आधी काश्मीरला जायला जम्मूला यावं लागायचं. तर याच्या उलट विचार मला असं वाटतं मोदी सरकारने करण्याची गरज आहे, आणि ते करतील याची खात्री आहे. की आता जम्मूमध्ये जेवढी लोकसंख्या वाढवता येईल तेवढी वाढवा, कारण या लोकसंख्या वाढीतनंच मतपेटीतलं गणित बदलू शकतं. हे काय अर्थात छाती पिटून करायची गरज नाही आहे. गुपचूप करा, कोणाच्या लक्षात येऊ देऊ नका, कारण उघडपणे करायला गेलं तर त्यांच्यावर दहशतवादी हल्ले होणं, त्याचा अपप्रचार केला जाणं, या सगळ्या गोष्टी होतील. पण ही गोष्ट 100% करायची गरज आहे. दुसरी गोष्ट, नवीन पर्यटन स्थळं विकसित होतील आणि ती पर्यटन स्थळं विकसित करा. काश्मीरची अर्थव्यवस्था या ज्या सगळ्या लोकांनी स्वतःच्या ताब्यात घेतली होती त्याच्यापासून ती मुक्त करणं आवश्यक आहे. म्हणजे सामान्य लोक ज्यांना फार दहशतवादाशी किंवा कशाशी देणं घेणं नसतं, ही सामान्य लोक त्याच्यापासून वेगळी होऊ शकतील. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे रेल्वे मार्ग सुरू झाल्यावर जेवढे जास्त रेल्वे सेवा या सगळ्या भागात सुरू करता येतील त्या सुरू करायचं. कारण म्हणजे जम्मू काश्मीरचं आत्ता असं होतं, आणि लडाखची पण तीच गोष्ट आहे की थंडीच्या महिन्यांमध्ये बर्फवृष्टीमुळे रस्ते बंद होतात किंवा तिथे ट्रॅफिक जॅम प्रचंड प्रमाणावर वाढतात. आता त्यालाही बायपास सुरू झालेला आहे. पण अशा वेळेला विमान कंपन्यांचे भाव वाढतात, हॉटेलांचे भाव वाढतात. जेव्हा पर्यटन मोठ्या प्रमाणावर आणखीन सुरू होईल तेव्हा नवीन हॉटेलं येतील, नवीन गुंतवणूक येतील, नवीन रोजगार येतील. या सगळ्या गोष्टी आता करायची गरज आहे. अर्थात हे मी मोदी सरकारला सांगायची गरज आहे. त्यांच्या डोळ्यासमोर या गोष्टी अनेक वर्षांपासून आहेत, पण त्या गोष्टी प्रत्यक्षात येण्यास सुरुवात झालेली आहे. आणि त्यामुळे ही जी वंदे भारत एक्सप्रेस जम्मू ते श्रीनगरमध्ये धावलेली आहे, देशाच्या 75 वर्ष पूर्ण, प्रजासत्ताकाला 75 वर्ष पूर्ण होत असताना धावलेली आहे, त्याचं ऐतिहासिक महत्त्व आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.